ते यावेळेला ॲडव्होकेट असीम सरोदे बोलतायत, थेट पाहूयात. बघा, नवीन युक्तिवाद कोणते झालेले नाही आहे, कारण की खरं एवढं मोठं म्हणजे कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर ते मोठं प्रकरण नाही. ते संवेदनशील प्रकरण आहे, भावनाशील प्रकरण आहे. 2 मुलांचा अपघातात मृत्यू झालेला आहे, त्यामुळे ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे. परंतु कायद्याच्या दृष्टीने ते एक साधं प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये जामीन होण्याची शक्यता जास्त असते, कारण की सगळ्या आरोपींना अटक झालेली आहे. पोलिसांना जो तपास करायचा आहे, मोबाईल जप्त करायचे आहे, DCR आणि सगळं फुटेज जप्त करायचं, सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि जे पब ओनर्स आहेत त्यांच्यातर्फे वकिलांनी आज जे कागदपत्र पबचे रजिस्ट्रेशनचे आणि बाकी सगळे आहेत किंवा त्यांच्या बिअर बारच्या परमिटचे, ते सगळेच कागदपत्र त्यांनी स्वतःच कोर्टामध्ये दिलेले आहे. त्यामुळे जो एक ग्राउंड होतं पोलिसांचं की आम्हाला पब आणि बिअर बार किंवा यांचे लायसन्स, परमिट आणि त्यांच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी करायची आहे, स्वतःच कागदपत्र पोलिसांना आज न्यायालयाच्या मार्फत देण्यात आलेले असल्यामुळे तो सुद्धा मुद्दा आपोआपच गौण झाला आणि म्हणून न्यायालयाने त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे. 7 आरोपी एकूण होते, सगळ्यांनाच मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे. 6 आरोपी, एक जुवेनाइल. नहीं, मैं जो कोर्ट में हुआ है वो बता रहा हूँ. आज हमने इंटरवेनर की तरफ से कुछ भी बात नहीं कही, लेकिन इतना ही हमने कहा है कि जो उसके साथ बाकी लड़के पब में थे, दारू पी रहे थे, उनके नाम अभी तक नहीं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.